सांगली लोकसभेत विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांना पाठिंबा देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या आणि यासाठीच दिलेला अल्टिमेटम आज संपलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस हायकमांड नाना पटोलेंना कारवाई करण्याच्या सूचना देतील अशी शक्यता सुद्धा आहे। दरम्यान शिवानी वडेट्टीवार यांना तातडीनं नोटीस बजावणाऱ्या काँग्रेसने विशाल पाटलांसाठी वेगळा न्याय का लावला, पाहूयात एक रिपोर्ट। अल्टिमेटम संपला तरी विशाल पाटील ठाम। सांगलीत विशाल पाटलांवर कारवाई होणार। शिवानी वडेट्टीवारांना नोटीस, विशाल पाटलांचं काय? सांगलीत काँग्रेस हायकमांडनं विशाल पाटलांना दिलेली मुदत अखेर संपली आहे। मात्र विशाल पाटलांनी सांगलीच्या मैदानातून माघार घेतलेली नाहीये, त्यामुळे काँग्रेस हायकमांड आता विशाल पाटलांवर कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काँग्रेस हायकमांडनं सांगलीची जागा ठाकरे गटाला दिल्यानंतर विशाल पाटलांनी विरोधाचं निशाण फटकावलं। ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली। बंडखोरीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये यासाठी काँग्रेस हायकमांड प्रयत्नशील आहे। मात्र अल्टिमेटम देऊनही विशाल पाटलांनी माघार घेतलेली नाहीये। दुसरीकडे काँग्रेसने शिवानी वडेट्टीवार यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली। पक्षाची कामं न करता पद घेतल्यामुळे त्यांना कारवाईचा इशारा दिला। 50 युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरती नोटिसा काढण्यात आल्या, त्याच्यामध्ये शिवानी वडेट्टीवारांचं देखील नाव आहे। जे कोणी काम करत नाही, पक्षाची पदं घेऊन बसतात, निश्चितपणे डिसिप्लिन ऍक्शन आहे। पक्ष लेवलवर या सगळ्या कारवाई चालतात। दरम्यान शिवानी वडेट्टीवार यांच्यावरील कारवाईनंतर विशाल पाटलांना वेगळा न्याय का अशी विचारणा होती। सोबतच विशाल पाटलांच्या बंडखोरीला काँग्रेस नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। या चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी आणि महाविकास आघाडीची एकजूट टिकवण्यासाठी काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली।